विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार। दुपारी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालय परिसरात भाजपची संघ पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बैठकीला उपस्थित। राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिलेले तरुण विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, त्यांनी मुस्लिमांची नावे घेतली होती। देशामध्ये लोकसभा निवडणुकीआधी धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवायचा केंद्र सरकारचा डाव, संजय राऊतांचा गंभीर आरोप। ठाकरे कुटुंबियांची शिवसेना नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे, त्यांना काही झालं तर केंद्र सरकार जबाबदार, मातोश्रीची जबाबदारी केंद्र सरकारची, संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका। देवेंद्र फडणवीसांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री ठेवलं, त्यांना शिवसेनेचं राम मंदिरात योगदान काय आहे हा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही। शिवसेना कारसेवा करत होती तेव्हा तुम्ही गोधडीत रांगत होते, राऊतांचा फडणवीसांना टोला। उद्या दुपारी 4 वाजता वरळीमध्ये उद्धव ठाकरे आणि काही कायदे पंडित पत्रकार परिषद घेणार। राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर खुली चर्चा केली जाणार, संजय राऊतांची माहिती। मातोश्री बाहेर मोठा घातपाताचा प्रयत्न करणार असल्याचा महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन। ट्रेनमधील 4 ते 5 जण उर्दूत बोलत असल्याची माहिती कंट्रोल रूमला फोन करणाऱ्यानं संभाषण सांगितलं। मातोश्रीला धमकीचा फोन आला यावर विश्वास नाही, त्यांनीच हे कृत्य केलं असेल, नितेश राणे यांची मातोश्री धमकीबाबत प्रतिक्रिया। राम मंदिराच्या आंदोलनात कोण कोण होते हे ते आम्हाला सिद्ध करायची गरज नाही, मात्र उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आंदोलनात असतानाचा एखादा पुरावा द्यावा, पुरावा दिल्यास 1 महिना सामनाच्या कार्यालयात काम करायला येईल, नितेश राणेंचं आव्हान। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारींची भेट, शाल पुष्पगुच्छ देऊन आप्पासाहेबांचा केला सत्कार। अलिबागमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या उपस्थितीत जमीन परिषदेचं आयोजन, राज ठाकरेंचं परप्रांतीयांना जमीन न विकण्याचं आवाहन, जमिनी विकण्यापेक्षा त्यांच्यासोबत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचा सल्ला। भायखळ्याच्या विज्ञान प्रदर्शनाला राज ठाकरेंची उपस्थिती, आपल्याकडे काही लोक रोज सकाळी टीव्हीवर बोलतात, त्यांना वाटतं जगातल्या सर्व गोष्टी फक्त त्यांनाच माहिती आहेत, राऊतांचं नाव न घेता राज ठाकरेंचा टोला। ठाकरे गटाची महिला आघाडी प्रचाराच्या रिंगणात उतरणार, रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यापासून स्त्री शक्ती संवाद यात्रा। मराठा आरक्षणासाठी 19 जानेवारीला विशेष अधिवेशन घ्या, मनोज जरांगेंची मागणी। 20 जानेवारीला मराठा समाज मुंबईला जाणारच, मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण। मराठा समाजानं मुंबईला जाण्याची तयारी करावी, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात, जरांगेंविरोधात फौजदारी कारवाईची मागणी। बच्चू कडू यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, मनोज जरांगेंसोबत बच्चू कडू उपोषणस्थळी, 20 जानेवारीच्या जरांगेंच्या मुंबईत आंदोलनाबाबत केली चर्चा। मनोज जरांगेंच्या आंदोलनात बच्चू कडू होणार सहभागी, मनोज जरांगेंच्या भेटीनंतर कडूंची माहिती। उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि इटालियन शक्तीसमोर लोटांगण घातलं, त्यामुळे त्यांना मत म्हणजे सनातन हिंदू धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांचं मत। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। संजय राऊत यांनी राम या शब्दाचा उलटा शब्द वापरावा, फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या राऊतांवर गुलाबराव पाटलांची टीका। मेरी झाशी नाही दूंगी असं म्हणून पुन्हा एकदा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर भावना गवळींची दावेदारी, महायुतीच्या समन्वय मेळाव्यातील गवळींचं विधान। शरद मोहोळच्या हत्येनंतर पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनांची पत्रकार परिषद, हत्येच्या कटामागचा सूत्रधार पोलिसांनी शोधण्याची आणि मोहोळ हत्या तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी। शासन आपल्या दारी कार्यक्रमाप्रमाणेच मुंबईत आरोग्य आपल्या दारी उपक्रम राबवण्याचा राज्य शासनाचा निर्णय, आरोग्य विभाग प्रत्येक घरात मोफत तपासणी करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। डीप क्लीन ड्राईव्हमुळे प्रदूषणाची पातळी 300 वरून 100 पर्यंत खाली, स्वच्छता अभियानात सातत्य ठेवून मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबवणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। राज्यातील सर्व धार्मिक स्थळ स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत, यासाठी धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी योजना राबवण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। सामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी मुंबईत 250 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा।
अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची वायबी चव्हाण सेंटरच्या पायऱ्यावर एकच वादा अजितदादा घोषणाबाजी। महायुतीच्या मुंबई महानगराचा पेळावा पार पडल्यानंतर घोषणाबाजी। उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्या कार्यकर्त्यांची घरवापसी। शिंदे गटातून पुन्हा उद्धव ठाकरे गटात रत्नागिरीमध्ये आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। मकर संक्रांतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जनमन कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांशी संवाद। इगतपुरी तालुक्यातील कावनई गावच्या नागरिकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला। उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात घट। बदलत्या हवामानामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ। पालिका रुग्णालयात घसादुखी, सर्दी, खोकला आणि सौम्य तापाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये भली मोठी गर्दी। मकर संक्रांतीनिमित्त मुंबईत पोलिसांची विशेष मोहीम। भरधाव वेगानं गाडी चालवल्याप्रकरणी 6,682 वाहनांची तपासणी। विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 1,869 दुचाकी स्वारांवर कारवाई। मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नायलॉन मांजानं पतंग उडवणाऱ्या 10 तरुणांवर नागपूरमध्ये गुन्हा दाखल। नायलॉन मांजाच्या धोक्यामुळे नागपूर शहरातील अनेक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद। उड्डाणपुलावरून वाहन चालवताना पतंगाच्या मांजामुळे दुखापत आणि अपघात होऊ नये, गळा कापला जाऊ नये यासाठी उड्डाणपूल बंद ठेवण्याचा निर्णय। नाशिकच्या येवल्यात मकर संक्रांतीनिमित्त 3 दिवसीय पतंग महोत्सवाला सुरुवात। एबीपी माझाचा पतंगही उंच आकाशात। नाशिकच्या येवल्यात 3 दिवस पतंग महोत्सव। पतंगोत्सव काळात 3 दिवसांची सुटी असल्यानं येवला शहरात अघोषित असा बंद पाहायला मिळतोय। नाशिकात मकर संक्रांतीनिमित्त मंत्री छगन भुजबळांनी उडवला पतंग। राजकारणात ज्यांच्या पतंग समोर येतील त्यांचं पतंग कापू, भुजबळांचं वक्तव्य। तर एबीपी माझाचा पतंग हाती घेत येवलेकरांना दिल्या शुभेच्छा। नंदुरबारमध्ये पतंग महोत्सवाची धूम। रंगीबेरंगी पतंगांची आकाशात गर्दी। काटण्याच्या आवाजावर आणि डीजेच्या तालावर तरुणाई धुंद। संक्रांतीच्या पूर्वसंध्येला मुंबईतल्या विलेपार्लेच्या पश्चिम महामार्गावर पतंगाचा मांजा लागून एक व्यक्ती गंभीर जखमी। वाहतूक पोलिसांच्या मदतीनं जखमी व्यक्तीवर उपचार। मकर संक्रांतीनिमित्त साई मंदिरात फुलांची आकर्षक सजावट। चंद्रपूर जिल्ह्यातील नारंडा येथे मकर संक्रांतीनिमित्त शंकरपटाचं आयोजन। 3 दिवस चालणाऱ्या शंकरपटात चंद्रपूरसह यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि तेलंगणातून जवळपास 300 बैलजोड्या सहभागी। शिवरायांच्या शिवगर्जना महानाट्याला कोल्हापुरातून सुरुवात। पहिल्याच दिवशी कोल्हापूरकरांचा महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद। सोलापुरातील ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा 3रा दिवस। होमप्रदीपन सोहळ्याचं आयोजन। उत्सवासाठी भाविकांची मांदियाळी। मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिराला फळं, फुलं आणि तिळगुळाची आकर्षक सजावट। हजारो भाविकांची गर्दी। राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनिमित्त विश्व हिंदू परिषदेचा अनोखा उपक्रम। नागपूरमध्ये डिजिटल ॲपद्वारे रामचरित्र आणि रामायण प्रदर्शित। 22 जानेवारीपर्यंत डिजिटल रामायण रामभक्तांना बघता येणार। नागपूरकर रामभक्त प्रफुल्ल माटेगावकरांनी घराच्या अंगणात उभारलं अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती। 21 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 15 फूट उंचीचं राम मंदिर। 22 जानेवारीला मंदिरात घरची श्रीरामाची मूर्ती ठेवून त्याची रीतसर पूजाही करणार। वर्ध्यातील 2 तरुण पायी अयोध्येला निघाले। खांद्यावर 2 बॅग आणि हातात रामाचा झेंडा घेऊन 900 किलोमीटरचं अंतर पायी चालणार। अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त पणत्यांचं वाटप। बुलढाण्यातील मेहकर इथे 4000 कुटुंबियांना 2,21,000 पणत्यांचं वाटप। मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल येथे राम मंदिरात केली रामाची आरती। मतदारसंघातील नागरिकांना प्रसाद आणि अयोध्या निमंत्रणाचं किटही वाटप केलं। वाशिमच्या रिसोर्टमध्ये वाशिम महामार्गावर वरडू तोफा इथे नागरिकांचा रास्ता रोको। खड्डे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। परभणीत वाहन चालक मालकांचं आंदोलन। हिट अँड रन मधील बदला विरोधात
जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन. सहव्याधीग्रस्त कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीर औषध देण्याची राज्य कोरोना कृती दलाची शिफारस. मात्र सरसकट सर्वच कोरोना रुग्णांना प्रतिजैविक देणं टाळण्याचीही कृती दलाची सूचना. विरारमध्ये अज्ञात इसमाकडून घरावर गोळीबार केल्यानं परिसरात खळबळ. फायरिंग हा वैयक्तिक वादातून झाल्याची प्राथमिक माहिती. बीडच्या परळी शहरातील बाजारपेठेत क्षुल्लक कारणावरून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी. मोठ्या प्रमाणात सामानाची नासधूस. नाशिकच्या येवल्यात नगरसूलजवळ भीषण अपघात. भरधाव वेगानं जाणाऱ्या टेम्पोची दुचाकीला धडक. बहिणीच्या प्रियकराची भावाकडून हत्या. प्रेमप्रकरणातून 18 वर्षीय युवकाची पोटात चाकून भोसकून हत्या. सांगलीतील बामनोलीतली घटना. मुंबईतल्या काळाचौकी परिसरातील पालिका शाळेत स्फोट. साईबाबा पथपालिका शाळेमध्ये सिलेंडरचे 6 स्फोट. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत कॉपी पुरवल्याप्रकरणी TCS कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.